नमस्कार. मी भाऊ जोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परवा जो काय राहुल गांधींचा गृहप्रवेश होता, त्या निमित्ताने जे सिनेमा प्रदर्शन झालं, जे आपल्याला सुप्रियाताईंनी समजावून सांगितलं की सिनेमात बघायला जाता तेव्हा शेवटच्या रांगेत बसायचं असतं, पुढच्या रांगेत बसायचं नसतं, डोळे खराब होतात वगैरे वगैरे. तर त्यावरून खूप चर्चा झाली, व्हायरल झाल्या चर्चा, वादविवाद वाढले, अनेकांनी आपापली मतं मांडली. त्यात मान कोणाचा होता, सन्मान कोणाचा होता, कोणी त्यांचं स्वागत केलं, कोणी अपमान केला, याचे अगदी फोटो वगैरे दाखवून सगळं झालं. पण या सगळ्या गडबडीमध्ये एक महत्वाची गोष्ट किंवा महत्वाची बातमी मीडियाकडून चुकली. कारण मीडियाला बातमी कळत नाही, मी सातत्याने सांगत असतो. आणि बातमी तर होती. बातमी कुठची होती? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना कुठच्या रांगेत बसवलं किंवा रश्मी ठाकरे यांच्या स्वागताला खुद्द सोनिया गांधींनी पुढाकार घेतला. शरद पवारांना चौथ्या रांगेत बसवलं होतं का? या सगळ्या गोष्टी दुय्यम होत्या. त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी होती की त्या कार्यक्रमामध्ये, सिनेमाच्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधींच्या निवासस्थानी जो सिनेमा दाखवला गेला, त्यामध्ये शेवटच्या रांगेत सन्मानाने उद्धव ठाकरेंना बसवण्यात आलं. तिथे आदित्य ठाकरे, तुमचे मिलिंद नार्वेकर, तुमचे आदित्य ठाकरे, संजय राऊत वगैरे होते. पण आणखी एक व्यक्ती तिथे नव्हती जी तिथे असायला पाहिजे होती. आणि प्रामुख्याने जर त्या कार्यक्रमाला, गृहप्रवासाच्या कार्यक्रमाला जर रश्मी ठाकरे येणार असतील तर ती व्यक्ती तिथे असायलाच हवी होती. आणि नुसती असायला हवी होती असं नाही, तर दिसायलाही हवी होती. त्या व्यक्तीचं नाव प्रियंका चतुर्वेदी आहे. राहुल गांधी यांच्या घरी जो काही कार्यक्रम झाला, इंडी अलायन्सचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला प्रियंका चतुर्वेदी, उद्धव ठाकरे दिल्लीत असूनही त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या किंवा तिथे असल्याचं दिसत नाही, ही बातमी होती. अनेकदा बातमी दिसते तसं नाही, न दिसते ती सुद्धा बातमी असते. प्रियंका चतुर्वेदी ह्या गायब का होत्या? मला वाटते त्या प्रियंका चतुर्वेदी आहेत की मातोश्रीवर ज्यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेत घेणं आणि पुढे राज्यसभेचं सदस्यत्व तात्काळ बहाल करणं, इथपर्यंतची सगळी वाटचाल होती. शिवसेनेच्या शिखराकडे जाण्याची वाटचाल प्रियंका चतुर्वेदी करू शकल्या. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान रश्मी ठाकरे यांचं होतं. आणि रश्मी ठाकरे सुद्धा सहकुटुंब आपल्या पतीबरोबर दिल्लीत आलेल्या होत्या, राहुल गांधींच्या नव्या निवासस्थानी आलेल्या होत्या. मग तिथे प्रियंका चतुर्वेदींनी असायला नको होतं का? पण त्या नव्हत्या. आणि म्हणूनच ती बातमी होती. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची बाजू मांडायला जगभर जी 8 शिष्टमंडळ पाठवण्यात आली, त्यापैकी एका शिष्टमंडळामध्ये प्रियंका चतुर्वेदी यांची वर्णी लागलेली होती. आणि नुसती वर्णी लागली होती असं नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनेच चतुर्वेदी त्या शिष्टमंडळातून गेल्या होत्या. आणि अतिशय समर्थपणे त्यांनी भारताची बाजू वेगवेगळ्या देशांच्या समोर मांडलेली होती. किरण रिजिजू जे कायदे मंत्री आहेत मोदी सरकारमध्ये, त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून विनंती केली होती की प्रियंका चतुर्वेदींना आम्ही यासाठी सहभागी करून घेतोय, कृपया त्यांना अडवू नका, परवानगी द्या. आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा उदात्त भूमिकेतून त्यांना जायला परवानगी दिली होती. ही परवानगी आवश्यक असते का?
तर ती कशी आवश्यक असते ते पण सांगायला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला वेगवेगळ्या पक्षाचे जे सदस्य ठरवण्यात आले होते त्यामध्ये ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सुद्धा खासदारांचा समावेश होता. पण आपल्याला न विचारता तुम्ही नावं ठरवणारे कोण अशी भूमिका घेऊन ममता दीदींनी त्यांच्या पक्षाच्या खासदाराला परदेशी जायला साफ नकार दिला, परवानगी नाकारली. तो पठाण नावाचा गुजरातचा क्रिकेटर जो बंगालमधून लोकसभेवर निवडून आलाय, मला आता त्याचं आधीचं नाव आठवत नाही, इरफान पठाणचा भाऊ आहे तो, त्याला भारत सरकारने त्या शिष्टमंडळापैकी एक सदस्य म्हणून घेतलेला होता. पण आपल्याला पक्षाने परवानगी दिली नाही म्हणून तो बिचारा गेला नाही आणि त्याने आधी कळवलं. पण पक्षाची परवानगी किती आवश्यक असते हे सांगण्यासाठी मी त्या पठाणचं तुम्हाला उदाहरण दिलं. आणि उद्धव ठाकरे यांनी जर प्रियंका चतुर्वेदी यांना त्या शिष्टमंडळातून जायला परवानगी दिली असेल तर त्यांचं काहीतरी पक्षामध्ये बिनसले म्हणून पक्षाच्या परवानगीची फिकीर न करता प्रियंका चतुर्वेदी भाजपच्या जवळ जात आहेत वगैरे वगैरे अशा बातम्या रंगवण्यात काही अर्थ नसतो. आणि माझी माहिती जर बरोबर असेल तर 6 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी काँग्रेस सोडली त्या पक्षाच्या काही नेते कार्यकर्त्यांच्या गलिच्छ वर्तनामुळे काँग्रेस पक्ष सोडून प्रियंका चतुर्वेदी बाहेर पडल्या तेव्हा त्या पहिल्यांदा भाजपतच जाण्याचा प्रयत्न करत होता. पण भाजपतल्या अनेक महिला नेत्यांनी वगैरे कार्यकर्त्यांनी त्याला कडाडून विरोध केला. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी ऐनवेळी वाट वाकडी करून शिवसेनेत आल्या होत्या. पण असो, पूर्वेतिहास सोडून द्या, त्या परस्पर गेलेल्या नव्हत्या. पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची परवानगी घेऊन जर परदेशी गेले असतील तर मग आज त्यांचं पक्षांतर्गत गोष्टीमध्ये काही बिघडलंय का? तर बिघडण्याचं एक कारण असंही असू शकतं की लवकरच म्हणजे पुढल्या वर्षी त्यांची मला वाटतं राज्यसभेची मुदत संपते आणि त्यामुळे परत राज्यसभेत जायचं असेल तर उबाठा शिवसेनेकडे तेवढी आमदार संख्या नाहीये की ज्याच्या बळावर एक राज्यसभेचा खासदार उबाठा शिवसेना निवडून आणू शकेल. साहजिकच परत एकदा आपल्या पक्षाकडून राज्यसभेचं सदस्यत्व मिळण्याची अपेक्षा आता प्रियंका चतुर्वेदींना उरलेली नाही. तेव्हा बांधलेलं शिवबंधन हातातून सोडून, मनगटावरचं सोडून इतर काही मिळतं का याची चाचपणी प्रियंका चतुर्वेदी करत असतील तर नवल नाही. आणि त्यावर चर्चा पण खूप झालेली आहे. अचानक कारण नसताना याच आठवड्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला राहुल गांधींच्या घरी सिनेमा दाखवला जाणार होता त्यावेळेला प्रियंका चतुर्वेदींनी 1-2 दिवस आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि नुसती भेट घेतली नाही तर त्यांच्यासोबत एक फोटो काढला आणि तो आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर सुद्धा टाकला. अर्थात ज्या वेळेला संसदेचं अधिवेशन वगैरे चालू असतं तेव्हा कुठलाही सदस्य पंतप्रधानांच्या कार्यालयाला विनंती करून त्यांना भेटण्यासाठी वेळ मागू शकतो आणि पंतप्रधान त्यांना भेटत असतात. तुम्हाला आठवत असेल तर 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि सरकार बनत नव्हतं. अशा वेळेला शरद पवार हे एक संसद सदस्य म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते आणि तेव्हा ते पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्याच्या सुवर्ण महोत्सवाचं आमंत्रण द्यायला गेले होते आणि तब्बल 45 मिनिटं आमंत्रण देत होते. या 45 मिनिट आमंत्रण देण्याच्या प्रक्रियेमध्ये गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सुद्धा पंतप्रधानांना येऊन भेटून गेल्या तरी शरद पवार यांचं आमंत्रण देणं संपत नव्हतं. म्हणजे पंतप्रधान
हे संसदीय अधिवेशन काळामध्ये एखाद्या सदस्याला आमंत्रण देण्यासाठी सुद्धा पाऊण तास वेळ देतात, हा इतिहास आहे. आणि त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी यांनी ठरवलं असेल आणि विनंती केली असेल तर पंतप्रधानांना त्यांना येऊ दिलं, भेटू दिलं. आणि एकट्या प्रियंका चतुर्वेदी कशाला, त्याच दरम्यान 2 दिवसाच्या अंतराने बारामतीच्या लोकसभा सदस्य शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे सुद्धा अशीच पंतप्रधानांची भेट घ्यायला गेल्या होत्या आणि पंतप्रधानांबरोबर त्यांनी काढलेला फोटो त्याने आपल्या सोशल अकाउंटवर टाकलेला आहे. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी ह्या पक्षांतराच्या मनस्थितीमध्ये आहेत किंवा आपलं राज्यसभेतलं भवितव्य ठरवण्यासाठी भाजपच्या अधिक जवळ जवळ जात आहेत असा संशय घेण्याचं काहीही कारण नाही. पण मुद्दा असा येतो की आपल्याला पक्ष खासदारकी परत देणार नाही म्हणून कोणी तडकाफडकी पक्ष सोडतो असं नाही हो, सोडतो असं नाही. आणि म्हणूनच खासदारकी मिळणार नाही म्हणून प्रियंका चतुर्वेदी उभाठा शिवसेनेमध्ये नाराज आहेत अशा भ्रमात कोणी राहायचं कारण नाही. पण मग प्रश्न असा येतो की नाराज नसतील तर मग उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार रश्मीताईंसकट दिल्लीला आले असताना त्याकडे प्रियंका चतुर्वेदींनी पाठ का फिरवली होती. आणि जो एवढा सिनेमाचा प्रसंग गाजला त्यामध्ये सुप्रिया आपला प्रियंका चतुर्वेदी कुठल्याही फोटोत का दिसत नाही. बातमी तिथे असते मित्रांनो, पण ती बातमी शोधावी लागते, समजावी लागते, मग सांगता येते. पण तिथे तर बट्ट्याबोळ झालेला आहे सगळा. खुर्ची कितवी रांग कितवी याच्यावर वादविवाद रंगवले गेले. पण प्रियंका चतुर्वेदी गायब होत्या यावर कोणालाही काही चर्चा करावी असं सुद्धा वाटलं नाही, असं सुद्धा वाटलं नाही. अर्थात एक गोष्ट साफ आहे की हे सगळं ऑपरेशन सिंदूर मागे पडल्यानंतर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे भारतीय सेनेचं, भारतीय सरकारचं, मोदी सरकारचं रोजच्या रोज निंदा नालस्ती करत असतात त्याच्या तुलनेमध्ये प्रियंका चतुर्वेदी जर ऑपरेशन सिंदूरचं कोड कौतुक करणार असतील तर ते पक्षप्रमुखांना आवडणारी गोष्ट नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. बरोबर आहे का चूक आहे, योग्य आहे की अयोग्य आहे हा विषय वेगळा. पक्षशिस्त म्हणून तुम्हाला मोदी सरकार विरुद्ध आणि ऑपरेशन सिंदूर विरुद्ध बोललंच पाहिजे. ते बोलणार नाहीत म्हणून तर शशी थरूर किंवा मनीष तिवारी यांना संसदेत सुद्धा तोंडात बोळा कोंबून गप्प बसवण्यात आलं. मुझे पार्लमेंट में बोलने नहीं दिया जाता अशी तक्रार राहुल गांधी रोजच्या रोज करत असतात. पण त्यांच्याच पक्षातले चांगले वक्ते जे आहेत त्यांच्या तोंडात तेच बोळा कोंबून ठेवतात आणि त्यांना बोलू देत नाहीत. म्हणजे लोकसभेत स्वपक्षाच्या उत्तम खासदारांना राहुल गांधींनी बोलू दिलं नाही तर संविधानाचा गळचेपी वगैरे होत नाही. पण सभापतींनी नियमावर बोट ठेवून राहुल गांधींना खाली बसायला सांगितलं तर मात्र राहुल गांधींची गळचेपी होत असते. हे एकूणच तर्कशास्त्र इतकं विचित्र विचित्र झालेलं आहे की आपल्याला त्याचं आकलन होतानाही नाकी दम येतो. पण अर्थात प्रियंका चतुर्वेदींची ती अडचण नव्हती. कदाचित त्यांना भविष्याची चिंता आहे आणि त्यामुळे उभाठा शिवसेनेला जर भविष्य नसेल तर मग त्या पक्षाच्या हायकमांड आणि सर्वोच्च नेत्याच्या मनात आपल्याबद्दल वारं वाईट जे असेल ते असेल. पण उरलेल्या राजकीय क्षेत्रामध्ये, राजकीय परिघामध्ये आपल्याविषयी लोकांचं वाईट मत असू नये, अधिकाधिक लोकांबरोबर चांगलं वागावं आणि त्यातून एक गुडविल तयार केलं, सदिच्छा तयार केला तर उभाठा शिवसेनेबाहेर आपल्याला भविष्य शोधता येईल असा कदाचित विचार प्रियंका चतुर्वेदी यांच्या मनात असेल आणि त्यामुळे मग त्यांनी राहुल गांधींच्या घरी जो सिनेमा दाखवला गेला त्याकडे पाठ फिरवली असेल अशी एक शक्यता आहे.
अशी एक शक्यता आहे आणि त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. चर्चा व्हायला पाहिजे, निदान बातम्या तरी यायला पाहिजे. पण बातमीच द्यायची नाही आणि बातमी दिली नाही की चर्चा नाही. चर्चा नाही म्हटल्यावर विषयच नसतो. आम्हाला पाहिजे तीच घाण आम्ही चिवडत बसणार. आम्हाला पाहिजे तेच उकिरडे आम्ही सतत उकरत बसणार. एकूण पत्रकारिता ही उकिरड्यावर कागद, पुठ्ठा, प्लॅस्टिक गोळा करणाऱ्यांची रॅक पिकर्सची झालेली आहे, एवढाच निष्कर्ष त्यातून काढताय. पण हा मुद्दा होता की प्रियंका चतुर्वेदी राहुल गांधींच्या घरी सिनेमा बघायला का आल्या नाहीत, याकडे लक्ष वेधणं आवश्यक होतं. म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.